जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी काल तुम्हाला रनिंग प्लॅन सांगितलाच. तो जर का तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो नक्की जाऊन बघा. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांचं 21-22 तारखेला ग्राउंड आहे त्यांच्यासाठी थोडासा प्लॅन सांगणार आहे. आणि ज्यांचं 25, 26, 27 पर्यंत जरी असेल तरी त्यांनी सुद्धा हे प्लॅन ऐकायचा आहे, काय काय वर्कआउट करायचं आहे, कसं तुमचं रुटीन असलं पाहिजे, सगळं मी आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिला टॉपिक मी घेणार आहे वर्कआउट, म्हणजेच वॉर्मअप काय करायचं आहे तुम्हाला. ज्यांचं 21 तारखेला ग्राउंड आहे तर त्यांनी आज ग्राउंड सोडायला पाहिजे. 2 दिवसासाठी तुम्ही रेस्ट करायला पाहिजे. जसं की 19 झालं आणि 20 झालं, तुम्हाला 2 दिवसाचा रेस्ट अवश्य पाहिजे, म्हणजे पाहिजेच. तुमच्या मसल टोटल रिकवर झाल्या ना तर तुम्हाला एनर्जी जास्त प्रमाणात असणार आहे 21 तारखेला ग्राउंड मारण्यासाठी. आणि 21 तारखेला डायरेक्ट ग्राउंड नाही मारता येणार, कारण तर तुम्हाला 1-2 घंटा बसवून तुम्हाला थकवतील ते. 1-2 घंटा बसवल्याच्या नंतर कोणाची पण एनर्जी लॉस होणार आहे. त्यातल्या त्यात ते खूप सारा घोळ वगैरे, आवाज गिवाज ते सर्व असल्याच्या नंतर काय होणार आहे, तुमचं थोडंसं डिमोटिवेट होण्याचे चान्सेस असतात. तर सगळ्यांनी काय करायचं, बॉडी जास्त ऍक्टिव्ह राहण्यासाठी कोल्ड्रिंक वगैरे प्यायचे. म्हणजे काय होणार की तुमच्या शरीराला भूक वगैरे नाही लागणार आणि तुमचं मन डायव्हर्ट नाही होणार. जर का मन डायव्हर्ट नाही झालं, भरतीवरच राहिलं की अरे हा ट्रॅक आहे, हा ट्रॅकवर मला भरती मारायचे, त्या दिवशी काय करायचं, तुमच्या मनात तुम्हाला जितके विचार भरतीचे आणता येतील तितक्या विचार भरतीचे आणायचे. दुसरी गोष्ट अशी की जर का थोडंसं डिमोटिवेशन वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमची वर्दी वाटलंच तर फोटो काढा, फोटो तुमच्या वॉलपेपरला सेट करा. 2-3 दिवस तुम्हाला त्या वर्दीकडे पाहायचंय, म्हणजे तुम्हाला तुमचं स्वप्न हायलाईट होईल की मला वर्दी घ्यायचंय. मी या वर्दीसाठी अभ्यास सुद्धा केला आणि आता माझं फायनल आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे, मेजरमेंट पण झालेलं आहे, बॉडीमध्ये सगळ्यामध्ये मी क्लिअर झालेलो, माझी लास्ट स्टेप हीच आहे. असं तुम्हाला या गोष्टी ठरवायच्या आहेत. या गोष्टी जेव्हा तुम्ही ठरवसाल तेव्हा तुमचं मन डबल एक मोटिवेशन भेटेल आतून की आता पेपर झाला, मेजरमेंट झाला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, आता फक्त मला काय करायचे, रनिंग मध्येच काढायचे. वर्दीचा फोटो जर का ठेवला ना, मला तर वाटते 99% की माणसाच्या मनात एक मोटिवेशन येते की अरे या वर्दीत मला असायचंय. तर वर्दीचा फोटो वगैरे ठेवा, डिमोटिवेट झाले असाल तर. आणि मला तर वाटते चांगल्या प्रकारचे गाणे ऐकणं पण चांगले. आता 2-3 दिवस झाले, 2-3 दिवस ज्यांच्या ग्राउंडला टाइम आहे त्यांनी मोटिवेशनल सॉन्ग ऐकायचे. जसं की दंगल वगैरेचे सॉन्ग येतं, हे काय करतील, तुम्हाला मोटिवेट करतील. आणि मोटिवेट झाल्याच्या नंतर भरती मारण्याची एक इच्छा असते की आता 1 दिवस राहिला माझ्या ग्राउंडला, 2 दिवस राहिले, आता उद्या मला ग्राउंड मारायचे. ही जेव्हा इच्छा मनात क्रिएट होते ना माणसाच्या, तेव्हा माणसाची एनर्जी, माणसाचा माइंड असा ठरलेला असते की तिथे गेल्याच्या नंतर ग्राउंड फोडायचंय मला. तर ह्या गोष्टी तुम्हाला आत्तापासून तुमच्या बॉडी सोबत प्रिपेअर करायच्या आहेत, की म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्तापासून ऍक्टिव्ह करायची तुमची बॉडी, की रेडी राहायचं सांगायचंय बॉडीला आणि माइंड डायव्हर्ट करायचंय. तिथे गेल्याच्या नंतर 5 किलोमीटर डोक्यात ठेवायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं डोक्यात काय ठेवायचं, रनिंग प्लॅन मध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जेव्हा माइंडला तुम्ही थोडंसं कन्फ्यूज करसाल तेव्हाच काहीतरी होऊ शकते, नाहीतर माइंडमध्ये सगळ्यांच्या भीती निर्माण असतेच. ज्यांची पहिली भरती आहे त्यांना तर 100% भीती वाटत असेल, कसं होईल, कसं होईल, टाइमवर पोहोचेल का नाही. या सगळे डाऊट्स मला माहिती आहे, मी सगळे एक्सपिरियन्स केलेलं आहे की माझ्या पण पहिल्या भरतीत मला कसं फील होत होतं की यार 2 दिवसावर ग्राउंड आहे, आता कसं करायचं, तिथं गेल्याच्या नंतर टाइमवर पोहोचेल का, कशी प्रोसेस असणार आहे, माझ्यासोबत काही वाईट तर नाही घडणार ना. या सगळ्या विचार जे असतात ते माणसाला येत असतात. पण हे सगळे विचार माणसाच्या डोक्यापासून दूर करण्यासाठी माणसाला एकाच गोष्टीचा आवश्यकता असते, ते म्हणजे गाणे. तुम्ही थोडेसे गाणे ऐका, मोटिवेशनल सॉन्ग ऐका आणि झोप चांगल्या प्रकारे घ्या. आता मी तुम्हाला आज सगळं वर्कआउट सांगणार आहे की वॉर्मअप करायचं आहे. आणि तुम्हाला सगळं सांगितलं मी, 21 तारखेला ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनी आज ग्राउंड सोडा, जास्त वदवद करू नका. पेपर जवळ आल्याच्या नंतर अभ्यास होत नसते आणि ग्राउंड जवळ आल्याच्या नंतर रनिंग होत नसते. ही गोष्ट डायरेक्ट डोक्यात हायलाईट करून ठेवायची की कोणतीही गोष्ट जवळ आल्याच्या नंतर का नाही, त्या गोष्टी करून फायदा नसते. ज्यांची रनिंग जर टाइम कव्हर नसेल होत, 2 दिवसात नाही होणार बाबा, नाही होणार 2 दिवसात. आणि पेपर असला उद्या तर आज अभ्यास नाही होणार तुझा. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच्यामुळे रेस्ट करायचे. बरं, आता मी तुम्हाला वॉर्मअप सांगतो, वर्कआउट सांगतो. त्या गोष्टी तुम्हाला 2 टाइम करायच्या, सकाळ संध्याकाळ, ठीक आहे. आणि ज्या आता मी जे गोष्ट जसं की हाय नीज वगैरे झालं, ह्या मी करू शकणार नाही कारण आज मी टाईट पॅन्ट घातलेली. तर त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की हा वॉर्मअप करायचा, तुम्ही नोट डाऊन करायचा, ठीक आहे. आता मी वॉर्मअप सांगतो. सिक्वेन्स वाईज ज्या वर्कआउट सांगेल किंवा जे वॉर्मअप सांगेल ते सिक्वेन्स वाईजच करायचे. सिक्वेन्स वाईज केल्याच्या नंतर काय होईल, तुमची बॉडी थोडीशी रिलॅक्स फील करसाल, ठीक आहे. तर पहिलं करायचंय तुम्हाला आर्म सर्कल. या प्रकारे एक एक पण करू शकता, 2-2 पण करू शकता. या प्रकारे करायचे, ठीक आहे. आता 2 नंबरचा वॉर्मअप सांगतो. 2 नंबरचा वॉर्मअप असं करायचंय, लेग स्विंग्स करायचे. आता मी सांगतो प्रॉपर या पद्धतीने करायचे. एक एक पाय असाच असला पाहिजे, दुसरा पाय असा करायचा, बस. हे दुसरा पाय नंतर असं करायचं. आणि हे टायटी घालून करा तुम्ही, कारण तर टाईट पॅन्ट घातल्याच्या नंतर अनबॅलन्स होते माणूस. टायटी घातल्याच्या नंतर काय होते, परफेक्ट बॅलन्स होते.
अशा लेग स्विंग्स करायचे. थोडंसं तुमचं वरती गेलं चालते. आता मी टाईट पॅन्ट घातलेली आहे त्याच्यामुळे माझी लेग जास्त वरती नाही जाऊ शकत तिच्यात, पण तुम्ही थोडेसे वरती घालण्याचा हे प्रयत्न करायचा आहे, म्हणजे काय होणार, लेग अशी पूर्ण कम्फर्टेबल होऊन जातील. ठीक आहे. आता 3 नंबरचा वॉर्मअप सांगतो. 3 नंबरचा वॉर्मअप असा करायचा आहे, त्याला म्हणतात टॉर्सो ट्विस्ट. कसा करायचा आहे माहिती आहे का? सोल्जर पोज मध्ये उभं राहायचं. पायामध्ये इतका अंतर असला पाहिजे, याच्यापेक्षा कमी असला थोडा तरी चालते, पण जास्त डायरेक्ट पाय एकमेकाला जॉईन नाही करायचे. हा पाय पहिले हात हा असा आहे, असा, नंतर हा हात, यानं काय होणार, वरची अप्पर बॉडी जी आहे ती सगळी कम्फर्टेबल होणार, म्हणजे ती मोकळी होणार. त्याच्यानंतर त्या मसल ऍक्टिव्हेट होतील. ठीक आहे. आता सांगतो 4 नंबरचा वॉर्मअप. त्यानंतर करायचं हिप सर्कल. हिप सर्कल कशी करायची, पायामध्ये सोल्जर पोज मध्ये उभं राहायचे. पहिलं तर हे सांगितलं, हे पाय या पद्धतीनं. त्याच्यानंतर एक केलेलं पण असेल, तुम्ही कंबर गिंबर फिरवता असं तुम्हाला असं वाटलं, त्याचं हिप सर्कल नाव आहे या वॉर्मअपचं. यानं काय होणार, कंबर रिलॅक्स होणार, कमरेचा त्रास तुम्हाला होणार नाही पळताना, कारण तर रोड आहे, खालचा कडक सरफेस असते ना, जेव्हा पाय माणसाचा आदळते, त्याच्यावर माणसाचा लेग आदळते, तेव्हा सगळ्यात जास्त दणका इथंच बसत असते. हे याला जेव्हा दणका बसते तेव्हा तुमचा डायरेक्ट जो मागचा कणा असते बॅकचा, त्याला थोडासा व्हायब्रेशन होते, त्याच्यानंतर काय होणार, तुमचं ते बॅक थोडीशी दुखणार. ठीक आहे. आता सांगतो नेक्स्ट. त्यानंतर आता मी सांगतो एक वॉर्मअप चांगला म्हणजे सगळ्यात जास्त बेटर हाच वाटते मला, हाय नीज करायच्या. हाय नीज कशा करायच्या तुम्हाला सांगितलं होतं, मग मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे. माझा पाय तो चांगल्या प्रकारे वरी जातो. इथं आता मी टाईट पॅन्ट घातलेली आहे, पूर्णपणे पायवरी केल्याच्या नंतर मीच पडायची शक्यता आहे. तर जितकं वरी करता येते तुम्हाला तितकं वरी करायचं. ठीक आहे. आणि हा पण दोन्ही साईडला तुम्हाला जितकं हाय नीज करता येतील, जितके हाय करता येतील नीज तुमचे लेग, तितके हाय करायचे. तर आता मी नेक्स्ट वॉर्मअप सांगतो. या वॉर्मअपनं काय होणार, आता मी जे वॉर्मअप सांगणार त्या वॉर्मअपनं काय होणार माहिती का, टोटल बॉडी रिलॅक्स होणार, टोटल बॉडी. त्याला म्हणतात जम्पिंग जॅक्स. ज्या प्रकारे मी एका शॉर्टमध्ये, माझा शॉर्ट बघसाल तुम्ही, शॉर्टमध्ये जाऊन, चॅनलच्या शॉर्टमध्ये जाऊन बघा, तिथं परफेक्ट जम्पिंग जॅक झालेलं आहे. मी तुम्हाला परत सांगायला, मी ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे, ह्याच्यात प्रॉपर पद्धतीने मला करता येणार नाही, तरी पण मी ट्राय करतो. आता या प्रकारे बॉडीचं जे आपलं हेड आहे स्ट्रेट असलं पाहिजे, नजर पण स्ट्रेट ठेवायची, वाटलंच तर म्हणजे काय नाही, ध्यान भटकणार. वाटलंच तर हात डायरेक्ट इथं नेऊ शकता. आता ज्यांनी टायटी घातली त्यांच्या टायटी भारी प्रकारे वॉर्मअप होते, पण आता मी ट्रॅक पॅन्ट घातलेली, त्याच्यामुळे नेक्स्ट सांगतो काय करायचं. आता जो हा वॉर्मअप सांगतो ना, या वॉर्मअपने काय होणार माहिती का, अप्पर बॉडीची चेस्ट आहे ना जास्त प्रकारे डेव्हलप होत असते. तर हा वॉर्मअपला याचं नाव असते जम्पिंग रोप्स. जे दोऱ्या खेळलेले आहेत ज्यांनी लहानपणी, त्यांना माहिती असेल दोऱ्या खेळल्याच्या नंतर कसं जे असते ना, माणसाची बॉडी अशी पूर्ण हील होते. ज्याला दोरी खेळता येत नाही त्यांनी मला पण दोरी नाही खेळतात, तर या प्रकारे वॉर्मअप करायचं. याचे जे रेपिटेशन येतं मला टाइम लावून जर का केलं तुम्ही, तर 30 सेकंद करायचे, नाही 30 मोजायचे. जर का 1 मिनिट जर का हे केलं ना, तर अली भारी. 1 मिनिट केल्याच्या नंतर तर बॉडी मध्ये पूर्ण स्ट्रेच होते. पण ज्यांना सवय नसेल त्यांनी 30 सेकंद करायचे, नाही तर डायरेक्ट तुमचे लेग दुखायला लागतील. ज्यांना सवय त्यांना 1 मिनिटाचा टाइम, 1.5 मिनिटाचा टाइम लावला तरी चालते. आणि आता ही वॉर्मअप तुम्हाला डेली तुमच्या आता 5 ते 6 दिवस ज्यांचं ग्राउंड आहे, 8 दिवसापर्यंत, मुलींचं 25 तारखेपर्यंत वाटते बहुतेक, हा मुलींचं 25 तारखेपर्यंत, मुलांचे जास्त पण असू शकते. आता तुम्हाला कळलेच असेल तुमची सिक्वेन्स, तर त्याप्रमाणे तुम्हाला हा वर्कआउट रोज करायचा, हे वॉर्मअप रोज करायचे. आणि रनिंगच्या मला तर वाटते तुम्ही 2 ते 3 दिवस अगोदर रनिंग सोडायला पाहिजे. ज्या मसल्स असतात त्या बंद्या रिकवर झाल्याच्या नंतर काय होणार, बॉडी मस्त एनर्जी फील राहणार. आणि लास्ट एक गोष्ट सांगायची, की सगळ्या मुलांची एकच प्रश्न जास्त वेळा येतात, राहण्याची सोय. तर मी माझ्या 2-3 व्हिडिओमध्ये तेच सांगितलेले, प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगितलं, तर आमचे ऑडियन्स बोर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. ज्यांना जे नवीन येतील आमच्या चॅनलवर त्यांना ती व्हिडिओ बघायचं सजेस्ट करतो मी, की मागच्या व्हिडिओ जाऊन बघा, कारण तर त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतर काही तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. तर आता जे ह्या प्रकारे वॉर्मअप आपल्याला जे सगळ्या प्रकारे कळलेलं आहे, याच्या मागचा एकच असणार आहे, की आमचे कोच, आता जे आमचे कोच आमचे व्हिडिओ सध्या शूट करत आहेत, त्यांचं सिलेक्शन ऑल इंडिया रँकिंग मध्ये सेंट्रल लेवलले 4 वेळेस आणि स्टेट लेवलले 3 वेळेस झालेले.
त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी येतात ते डॉक्टर जसं होता त्यांनी मला सगळं सांगितलेलं कोणत्या स्टेजमध्ये म्हणजे बॉडी कशी आपली फॉर्म करत असते. तर हे सगळं आपल्याला ज्या माणसामुळे करते मी लास्टमध्ये त्यांचा व्हिडिओ पण दाखवणार आहे. आणि त्यांचे लेग जर का आज त्यांनी पण फुल पॅन्ट घातलेली, नाहीतर त्यांचे लेग जर का दाखवले तर एखाद्या कोणचं मी आतापर्यंत तसे लेगच बघितले नाही. त्यांचे लेग पूर्णपणे डेव्हलप झालेले आणि त्यांच्या कॉलेजमध्ये जे पण इव्हेंट होत होते सगळ्यात त्यांचा नंबर टॉपवरच होत होता. त्याच्यामुळे तुम्हाला लास्टमध्ये त्यांचा व्हिडिओ मी नक्की दाखवणार. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.